14 एप्रिलचा दिवस उजाडला, ज्ञानाचा सूर्य उगवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने भारत नव्याने घडवला. मित्रांनो, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, सकाळी आमच्या इकडे पंचनदीला विहारामध्ये कार्यक्रम झाला. एक दुपार व्हायला आली, 10-11 वाजले. तर आत्ता आम्ही निघालो आहे दापोली जायला, कारण का तिथे पण कार्यक्रम असणार आहे. संध्याकाळची रॅली असणार आहे, दिवसभर पण कार्यक्रम असणार आहे आणि रात्रीचा वेगळा कार्यक्रम आहे. तर मित्रांनो, निघून तयार आहे आणि बाईकने जातोय. इकडे बघू शकता बाईक आहे. तर मित्रांनो, आता आम्ही दापोली जायला निघालो आहे. आमच्या वाडीतली बहुतेक सगळीजण गेलेत दापोलीमध्ये, तिथे प्रोग्राम असणार आहे. तर संध्याकाळी रॅली वगैरे आहे. तर आता आम्ही आहोत रानवडी स्टॉपला. बाईक घेऊन जाते, 2 बाईक आहेत, ही माझी आहे आणि कोणाची आहे सांगा कमेंट करून. तर सोबत आहे सोईल, बाबू आहे आणि ताव आहे. ताव तिथे लांब बसले. तर ड्रेस कोड सगळ्यांनी सेम घातलेला आहे, व्हाईट शुभ्र, पांढरा शुभ्र रंग आहे. तर चला निघूया जायला. क्लिप वगैरे घेऊ. मागे ताव असेल माझ्या, तर तावाला सांगतो घ्यायला. चला. बस गाडीवर. तिथे सोईल आणि बाबू आहे, त्यांना जाऊ दे ना, म्हणजे ते पण सोबतच जाणार आहे. इकडे मागं ताव बसले. तर चला नीट पकडा, आधी तू नीट बसता. चला घरी. एका खांद्यावर ठेव आणि एका तुम्ही पकड. अरे आकडला नाही ना? नाही. माझ्या भीमाची जयंती जगात भारी. माझ्या भीमाची जयंती जगात भारी. तान शिकावली जगाला दुनियादारी. इकडे दाखव. तर मित्रांनो, फायनली आता आपण पोहोचलो आहोत आपल्या दापोली बस स्टँडला. इकडे बघू शकता आणि फुल तयारी केलेली आहे. सगळं निळं केलेलं आहे. हे इकडे जाऊया ना स्टँडला, काय बघायचं आहे ना? मग तिकडे कोण आहे? खुशी आले मग तिकीटची पण शूटिंग घ्या. हो, हे आपलं दापोलीचं बसस्थानक. सगळीकडे फक्त जय भीम लावलेलं आहे. हे केलेलं आहे. ते बघू शकता मित्रांनो, एंट्रन्स मध्ये एकदम मस्त केलेलं आहे. यातून आपलं बसस्थानक आहे. तर मित्रांनो, आता इथे गार्डनच्या इथे आलो आहे आणि सगळी मंडळी आपल्याकडची आहे. मी आहे इसको पहचानता है ना? ऋतिक भाई, हा सूरज दा वगैरे आहे. याद करे गुड. हे सोईल चल. तर मित्रांनो, रॅली निघायची पण आता वेळ झाली. आपण आतमध्ये जाऊया. चल इकडून जाऊया. हां, त्या साईडनी चल, त्या साईडनी चल. तर मित्रांनो, तुम्ही इकडे या साईडला बघू शकता, एवढी लोक जमलेत ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जमलेली आहेत. तर आपण पण आता आतून जाणार आहोत. रॅलीमधल्या क्लिप दाखवायला भेटल्या तर बघूया. यूट्यूबला तर नाही भेटणार, कारण का कॉपीराईट क्लिप, त्यामुळे टाकू शकत नाही. पण इंस्टाग्रामला तुम्हाला नक्की बघायला भेटतील. तर इंस्टालासुद्धा फॉलो करून ठेवा. मी ID वगैरे खाली मेन्शन करतो. तर आता आतमध्ये जाऊया आपण. तर
ताओ आणि बाबू आहे. इथून एंट्री आहे मित्रांनो आतमध्ये जायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान. तर इथे 10 ना, किती 10 रुपये हो. दोन दोन तुम्ही इकडे बघू शकता बाबासाहेबांच्या जीवनावरती पुस्तकं सुद्धा आहेत. माता रामा यांची सुद्धा आहे. ज्योतिबा फुले बरेच काही पुस्तकं वगैरे सुद्धा घेऊ शकता. तर आता आपण इथे अगरबत्ती, पुष्प आणि मेणबत्ती असं घेणार आहोत. त्यानंतर आपण आतमध्ये जाऊया. हा घे, दोन दोन बोले. दोन घे. एक घे. चालू चालू. हे चल अंदर. आजकाल बरोबर भाव क्या है. चलो. खुशी कुठं दिसते का. तुझी खुशी हरवली. कुठंतरी. फोन केलेला ना त्याला गॉगल काढून देणार. चल ना आधी. कुठे आहे कुठे आहे? तू नको ना, तुला नको ना. हे मला मस्त दिसतं. तर मित्रांनो इकडे अजून गार्डनलाच आहे. रॅलीचा 4चा टाईम होता, अजून रॅली काय स्टार्ट झाली नाही. इकडे तुम्ही बघितलात ना तर खूप सारे माणसं जमलेले अभिवादन करायला बाबासाहेबांना. अजून पण चालूच आहे. आणि तिकडे त्या साईडला गाणे वगैरे चालले, सगळी पब्लिक जमलेली आहे. आणि इकडे बाकीचे मंडळी. तर बघूया काय होते. बाकीकडे घरातले सगळे आलेले आहेत. इकडे अंकिता, अण्णा वगैरे आले, काकी आहेत. तर रॅलीची वाट बघतोय, बघूया कधी चालू होते. हा बघा. हॅलो. तर मित्रांनो आता आपल्याला भेटले आहेत साहिल जाधव, तेरेवांगणीचे आहेत, आपले परम मित्र. तुमचं नाव कसं? अरे हा बरोबर गाडीवाला गाडीवाला. मित्रांनो इकडे बाहेर बघू शकता दुकानं लागलेली आहेत. बाबासाहेबांचे फोटो आहेत, इकडे कॅरी बॅग वगैरे आहेत. इथे पुस्तकं सुद्धा आहेत, चांगली चांगली जीवनचरित्र वगैरे आहेत. मैं